नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित एक नाते असेही भाग 13वा. मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात श्रेया आता हळूहळू रुळू लागली होती. उपनगरीय रेल्वेचा तो गोंगाट, प्लॅटफॉर्मवरची गर्दी आणि वेळेचं गणित हे सगळं तिच्यासाठी सुरुवातीला खूप भीतीदायक होतं. पण संग्रामने तिला प्रत्येक टप्प्यावर हात धरून चालायला शिकवलं होतं. आज श्रेयाचा शाळेतला 15वा दिवस होता. तिने आरशात स्वतःला पाहिलं. सुती साडीच्या जागी आता तिने एक सुंदर इंडो वेस्टर्न कुर्ती आणि लेगिन्स घातले होते. कपाळावरची ती मोठी टिकली आता एका लहानशा नाजूक टिकलीत बदलली होती. पण तिच्या डोळ्यातील ती गावंढळ निरागसता मात्र अजूनही तशीच होती. श्रेया, नाश्ता तयार आहे, लवकर ये, नाहीतर तुझी 9 वाजताची लोकल मिस होईल. संग्रामने हॉलमधून हाक मारली. श्रेया लगबगीने बाहेर आली. संग्रामने डायनिंग टेबलवर सँडविच आणि ज्यूस काढून ठेवला होता. बापू बाजूलाच बसून वर्तमानपत्र वाचत होते. बापूंच्या चेहऱ्यावर आता एक समाधान होते. आपला जावई बाहेरगावी आहे असं त्यांना अजूनही वाटत होतं. पण आपली मुलगी मुंबईत नोकरी करते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते याचा त्यांना सार्थ अभिमान होता. संग्राम सर, तुम्ही रोज सकाळी उठून माझ्यासाठी हे सगळं का करता? मला आता सवय झाली आहे, मी बनवू शकते ना, श्रेयाने सँडविचचा घास घेता घेता म्हटलं. श्रेया, तू आता वर्किंग वुमन आहेस. तुझा वेळ वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि शिवाय मला तुझ्यासोबत नाश्ता करायला आवडतो, संग्रामने हसून म्हटलं. त्याच्या नजरेत एक असं काहीतरी होतं जे श्रेयाला वारंवार अस्वस्थ करायचं. पण ती ते समजून न समजल्यासारखं करायची. तिच्यासाठी संग्राम हा तिचा तारणहार होता. पण त्या पलीकडे काही विचार करण्याची तिची मानसिक स्थिती अजून तयार झाली नव्हती. शाळेत पोहोचल्यावर श्रेयाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळायचं. सेंट झेवियर्स सारख्या मोठ्या शाळेत मराठी विषय शिकवणं सोपं नव्हतं. तिथली मुलं हायफाय इंग्रजी बोलणारी होती. सुरुवातीला काही मुलांनी तिच्या भाषेवरून तिची थट्टाही केली होती. मिस, तुम्ही पाणी म्हणता की पाणी? एका खोडकर मुलाने वर्गात विचारलं होतं. श्रेयाने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य करत उत्तर दिलं. बाळा, पाणी हा शब्द आपल्या मातीचा आहे. त्यात जो न आहे ना, तो उच्चारताना जीभ टाळ्याला लागते. तेव्हाच त्या पाण्याची खरी गोडी कळते. तुला शिकायचंय का माझ्यासोबत? तिच्या त्या शांत आणि प्रेमळ उत्तराने तो मुलगा गप्प झाला. हळूहळू मुलं तिच्या प्रेमात पडू लागली. ती फक्त पुस्तक शिकवायची नाही, तर ती मुलांना गाणी, गोष्टी आणि जगण्याचे संस्कार शिकवायची. शाळेच्या प्रिन्सिपल मिसेस डिसोजा श्रेयाच्या कामावर खूप खुश होत्या. श्रेया, तुझी शिकवण्याची पद्धत खूप नॅचरल आहे. मुलांच्या वागण्यात खूप बदल झालाय, डिसोजा मॅडमने तिचं कौतुक केलं. त्या दिवशी शाळेतून सुटताना श्रेयाला खूप प्रसन्न वाटत होतं. तिला तिची पहिली सॅलरी मिळाली होती. तिने ठरवलं होतं की या पैशातून ती संग्रामसाठी आणि बापूंसाठी काहीतरी घेणार. इकडे संग्रामच्या ऑफिसमध्ये मात्र वातावरण वेगळंच होतं. आयशा आता खूपच चिडली होती. संग्राम आता ऑफिस सुटल्या सुटल्या घरी धावायचा. पूर्वी ते दोघं मिळून कॉफीला जायचे, सिनेमे बघायचे. पण आता संग्रामच्या आयुष्यात फक्त श्रेया होती. संग्राम, आज संध्याकाळी आपण त्या नवीन कॅफेमध्ये जाऊया का? खूप दिवस झाले आपण शांतपणे बोललो नाही आहोत, आयशाने त्याच्या केबिनमध्ये शिरत विचारलं. सॉरी आयशा, आज नाही जमणार. श्रेयाचा पहिला पगार आहे. तिने घरी सेलिब्रेशन ठेवले. मला लवकर जावं लागेल, संग्रामने फाईल सावरत म्हटलं. संग्राम, तू वेडा झाला आहेस का? ती एक साधी मुलगी आहे जिला तिच्या नवऱ्याने सोडून दिले. तू तिच्यासाठी तुझं आयुष्य का पणाला लावतोस? लोक काय बोलतायत माहितीये तुला? तू तिला तुझ्या घरात ठेवलेस. लोक म्हणतात तुमचं काहीतरी अफेअर सुरू आहे. आयशाने रागात तोंड उघडलं. संग्रामने फाईल जोरात टेबलवर आदळली. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. आयशा, तोंड सांभाळून बोल. श्रेया माझी मैत्रीण आहे आणि ती संकटात आहे म्हणून ती माझ्याकडे राहतीये. आणि राहिला प्रश्न लोकांचा, तर मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाहीये. तुला जर आमची मैत्री खटकत असेल
तर तू माझ्यापासून लांब राहू शकतेस. संग्राम तिथून रागाने निघून गेला. आयशा तिथेच उभी राहिली. तिचे डोळे सुडाने चमकत होते. ठीक आहे संग्राम, तुला जर तिची इतकीच काळजी आहे ना, तर बघ आता मी काय करते. विहानला मी पुन्हा तुझ्या आयुष्यात आणला नाही तर माझं नाव आयशा नाही. संग्राम घरी जात असताना दादरच्या मार्केटमध्ये थांबला. त्याला श्रेयासाठी मोगऱ्याचा गजरा घ्यायचा होता. तिला मोगरा खूप आवडायचा. तो फुलांच्या दुकानापाशी उभा असताना त्याला जाणवलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करतंय. त्याने मागे वळून पाहिलं तर एक माणूस घाईघाईनं एका खांबाच्या मागे लपला. संग्रामला शंका आली. त्याने दुर्लक्ष केलं आणि पुढे चालत राहिला. पण पुन्हा एकदा त्याला त्या माणसाची सावली दिसली. संग्रामने अचानक आपली दिशा बदलली आणि एका गल्लीत शिरला. तो माणूस सुद्धा मागे आला. संग्रामने त्याला कोपऱ्यात पकडलं आणि भिंतीवर आदळलं. कोण आहेस तू? का माझा पाठलाग करतोयस? संग्राम ओरडला. त्या माणसाने आपली टोपी काढली. तो विहान होता, पण तो खूपच मळकटलेला आणि बेहाल अवस्थेत होता. त्याचे केस वाढले होते. डोळ्याखाली काळी वर्तुळे होती. संग्राम, शांत हो, मी विहान आहे, तो गयावया करत म्हणाला. संग्रामने त्याला झिडकारलं. विहान, तू तू इथे काय करतोयस? आणि ही तुझी अवस्था काय झालीये? संग्राम संग्राम मला माफ कर. शालिनीनं मला फसवलं. तिचं ते बाळ माझं नव्हतंच. तिने माझ्याकडून पैसे उकळले आणि ती तिच्या जुन्या प्रियकरासोबत पळून गेली. आता माझ्याकडे ना नोकरी आहे ना घर. बाबांनी मला इस्टेटमधून काढून टाकले. विहान रडत सांगू लागला. कर्माची फळं मिळतातच विहान. तू श्रेयासोबत जे केलंस त्याचे हे फळ आहे. संग्राम तुच्छतेने म्हणाला. मला श्रेयाला भेटायचे संग्राम. मला तिची माफी मागायची आहे. प्लीज मला तिच्याकडे घेऊन चल. विहानने संग्रामचे पाय धरले. संग्रामच्या मनात एक क्षण दया आली, पण लगेच त्याला श्रेयाचा तो कोलमडलेला चेहरा आठवला. नाही विहान, तू आता श्रेयाच्या आयुष्यात परत येऊ शकत नाहीस. ती आता सावरली आहे. ती आता स्वतःच्या पायावर उभी आहे. तू पुन्हा जाऊन तिला तेच दुःख देणार का? मी सुधारलोय संग्राम, खरंच. मला फक्त तिला एकदा बघायचे. विहान हट्ट धरून बसला. नाही, जर तू तिच्या आसपास दिसलास ना तर मी तुला पोलिसांच्या हवाली करेन. निघून जा इथून. संग्रामने त्याला ढकललं आणि तो तिथून निघून गेला. संग्राम घरी पोचला तेव्हा घर सुगंधी अगरबत्तीनं दरवळत होतं. श्रेयाने आज छान स्वयंपाक केला होता. तिने संग्रामला पाहताच एक पाकिट त्याच्या हातात ठेवलं. हे काय आहे श्रेया? माझी पहिली सॅलरी सर. यातले काही पैसे मी बापूंच्या उपचारासाठी बाजूला ठेवलेत आणि हे तुमच्यासाठी. तुम्ही माझ्यासाठी जे केलंय त्याची ही छोटीशी परतफेड, तिने आनंदाने म्हटलं. संग्रामने ते पाकिट उघडलं. त्यात 5,000 रुपये होते. त्याने ते पैसे पुन्हा तिच्या हातात ठेवले. श्रेया, हे तुझे कष्टाचे पैसे आहेत. हे तू तुझ्यासाठी वापर. आणि राहिला प्रश्न परतफेडीचा, तर तुझी ही स्माईलच माझ्यासाठी खूप मोठी फी आहे. त्या रात्री जेवण झाल्यावर बापू झोपले. संग्राम आणि श्रेया नेहमीप्रमाणे बाल्कनीत उभे होते. मुंबईचा पाऊस पुन्हा एकदा हळूवार सुरू झाला होता. संग्राम सर, आज मला काहीतरी तुम्हाला सांगायचे, श्रेयाने खाली मान घालून म्हटलं. बोल ना श्रेया. विहान सरांबद्दल मला आता काहीच वाटत नाही. म्हणजे राग सुद्धा नाही आणि प्रेम सुद्धा नाही. फक्त एक रिकामेपणा आहे. मला वाटते की आयुष्याने मला एक मोठी संधी दिली, श्रेया सांगत होती. संग्रामने तिचा हात हातात घेतला. यावेळी श्रेयाने हात मागे घेतला नाही. श्रेया, तो रिकामेपणा भरून काढण्यासाठी जर कोणी तयार असेल तर तू त्याला संधी देशील का? संग्रामचे डोळे तिच्या डोळ्यात उत्तर शोधत होते. श्रेयाने त्याच्याकडे पाहिले. तिला त्याच्या मनातलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. पण ती काही बोलणार इतक्यात संग्रामच्या फोनवर एक मेसेज आला. तो मेसेज आयशाचा होता. संग्राम, विहान माझ्यासोबत आहे आणि उद्या तो तुझ्या घरी येतो श्रेयाला घेऊन जायला. बघूया तुझी ही महान मैत्री कशी टिकते. संग्रामचा हात थरथरला. विहान आणि आयशा एकत्र आले होते. श्रेयाचे हे सुख फार काळ टिकणार नव्हतं. आजचा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो, पुढील भागाचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.